श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्त असं वातावरण झालं होतं. म्हटलं आमच्या गॅलरीत येतेलं ऊन तर तुम्हाला दाखवावं. असं काहीच ऊन येतं गॅलरीत आमच्या. रात्रीचं धनं भिजवून सकाळी धण्याचं पाणी मम्मी पितात, तेच धनं मी यात आणून टाकलं होतं. आणि छोटी छोटीशी अशी काहीशी कोथिंबीरची रोपं आली होती. कष्टाचं फळ नक्की मिळतं हे मात्र खरं आहे. आणि मी ही छोटी छोटीशी झाडं लावलीत. कशी वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. घरात आतमध्ये गेले आणि देवपूजा वगैरे करून देवाला नमस्कार केला. मी रोज देवाजवळ इतकंच मागते, जे कोणी आमचं काही वाईट चितत असेल देवा त्यालासुद्धा चांगली बुद्धी दे आणि त्याचंसुद्धा चांगलं कर. आमची वाईट ही बुद्धी कधीच नसते, कारण ही आमच्या मम्मींची शिकवण आहे. माहीला असं शाळेला बाय बाय करून घरातले काम आवरायला लागले. असं का वाटलं काय माहिती आज की या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या. आपल्यासोबत कितीही वाईट वागू देत, पण त्यांच्याशी आपण चांगलंच वागायचं ही आमच्या मम्मींची नेहमीच शिकवण असते. आणि तहानलेलं पाणी आणि भुकेलेली भूक भागवली की आयुष्यात कोणतीच गोष्ट काही कमी पडत नाही. यांचा डबा वगैरे आवरला आणि यांना बाय बाय केलं. यांची चेष्टा मस्करी काही संपत नाही. मग यांना बाय बाय करून मी सुद्धा घरातलं सगळं काही काम आवरलं आणि आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणजे आईंना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. म्हणून आम्ही दोघी मस्त अशा तयार झालो आणि आईंना बघण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. तिथून आईंना घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. आईंची तब्येत इतकी बरी नव्हती ना, काही विचारूच नका. आईंचा पाय घसरून आई पडल्या होत्या. आईंना दाखवून लगेचच आम्ही घरी आलो. पोरींना भूक लागली होती म्हणून त्यांनासुद्धा जेवण वाढलं आणि आम्ही सगळ्यांनी असं जेवण करून घेतलं. तर असा गेला माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.